तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला मित्रांसमोरचा माझा प्रवास शेअर करणार आहे. दादरहून इथं आता मी प्रवास सुरुवात करतोय. पुढे नाहूरला माझे मित्र थांबलेच आहेत. ट्रेन येत आहे, तर आता त्या ट्रेनने मी नाहूरपर्यंत प्रवास करणार. आणि नाहूरला माझे मित्र ते गाडी घेऊन थांबलेच होते. तर इथून पुढे आम्ही आता जे आपले पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ जे ठिकाण आहे, अतिशय सुंदर ठिकाण आहे. सूर्यमाळ हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. मान्सूनमध्ये हे जे ठिकाण आहे ना, हे खूप विलोभनीय दृश्य असतं इथेची. पाहण्यासारखं ठिकाण आहे. खूप अनेक पर्यटक इथेची मात्र भेट देत असतात. आणि आता आम्ही पोहोचलो ते खोडाळ या ठिकाणी. इथे एक मोठं मार्केट आहे एवढ्या परिसरातील. तिथे आम्हाला थोडीफार खरेदी करायची होती आणि ती खरेदी करून पुढच्या प्रवासाला लागलो. इथून थोड्याच अंतरावरती सूर्यमाळ हे ठिकाण आहे आणि सूर्यमाळपासून थोडं पुढे गेल्यावरती एक 7 ते 8 किलोमीटर खालच्या प्रवास करायचा आहे. ते आम्हाला जायचं आहे आमले हे गाव. त्या दिशेने आम्ही निघालोय. इकडे मात्र कच्चा रस्ता आहे. अतिशय दुर्गम भाग आहे. आता आम्ही एक नदी आहे. या नदीचा पूल जो आहे आम्हाला पार करून द्यायचा. अतिशय अरुंद असा पूल आहे आणि आपण पाहू शकता पावसाळ्यात मात्र इथेची भीषण अवस्था असेल, कारण हा नदीचा पूल जो आहे ना, हा देखील खालच्या भागामध्ये आहे. म्हणजे पाणी जेव्हा जास्त येतं ना, 100% हा जो पूल आहे ना, हा पाण्याखाली जात असेल आणि अशा वेळेला या गावाचा पूर्ण संपर्क तुटत असणार. परंतु निसर्ग सौंदर्य मात्र एक नंबर आहे इथे. ही पहा नदी, अजून देखील काही ठिकाणी थोडं थोडं पाणी आहे. हा दुसरा एक ब्रिज आहे तिथे छोटासा. इथून आता मी पुढे प्रवास करतोय गावाच्या दिशेने. गाव जवळ आले बहुतेक. आपण पाहतोय आता की इकडे छोटे छोटे झोपड्या दिसत आहेत. हे पहा, छोटे छोटे टेंट टाईप इकडे झोपड्या आहेत आणि जुन्या झोपड्या इकडे आहेत. इकडे आम्हाला मामा भेटलेत, बात करत आहेत. आम्ही त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे. पोलीस पाटीलांचा पत्ता विचारला आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. तिथून पुढे गेला त्या आणखी एक मामा मला भेटले, माऊली. त्यांना पुन्हा एकदा विचारलं, कारण तशी छोट्या छोट्या वाड्या आहेत, नक्की अंदाज येत नव्हता. आणि हे पहा, हे मात्र मी खूप दिवसांनी पाहतोय. जे पशुधन म्हटलं जातं ते मात्र तशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. वातावरण तुम्हाला संध्याकाळचं वातावरण हे खूप आवडलंय. मस्त वातावरण आहे. गाव देखील मी तुम्हाला दाखवणार आहेच. आणि फायनली आम्ही जिथे आम्हाला जायचं होतं ते चिरमाई येथील पोलीस पाटील येथील संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर होतं. आणि आता मी तुम्हाला दाखवतोय या गावातील रात्री 10 वाजता असलेलं वातावरण. पहा, अतिशय शांत असं हे ठिकाण आहे. कोणत्याही प्रकारच्या गाडीचा हॉर्न नाही किंवा गाडीचा उजेड नाहीये. अतिशय शांत. आणि मी तर म्हणेन की फक्त 9, 9:30 पर्यंत इकडे रात्री लोकं झोपून घेतात, जेवण वगैरे आटपून. पूर्ण गाव मी तुम्हाला रात्री दाखवणार नाही, कारण मला स्वतःला भीती वाटते आता पूर्ण गावामध्ये फिरण्यासाठी. कारण कुत्रे वगैरे असतात. आपण अनोळखी माणसं आहोत. एखाद्या कुत्र्याने जर चावा घेतला तर मात्र आपली पंचायत होऊ शकते. तर सकाळी देखील तुम्हाला मी इथलं वातावरण दाखवेल. परंतु पहा किती शांत असं हे गाव आहे. मी मुद्दामून आता रात्री निघालोय. थोडंसं एक्सप्लोर करतोय हे गाव. मला तर खूप वातावरण आवडलं. इथे अतिशय शांत असं ठिकाण आहे. तर आपण पाहतोय की गायी बैल देखील निवांत तिथे आराम करतायत. आणि आज आपण जे मुक्काम करणार आहोत ते हेच घर, म्हणजे पोलीस पाटील यांच्या घरी आज आम्ही मुक्कामी आहोत. सकाळचं देखील तुम्हाला मी वातावरण दाखवली त्यांचं, आणि आम्ही कशासाठी आलो आहेत ते देखील तुम्हाला सकाळी समजेलच. तोपर्यंत गुड नाईट. तर सुप्रभात मित्रांनो. मी काल रात्रीच तुम्हाला म्हटलं होतं की सकाळचं वातावरण देखील तुम्हाला मी एक्सप्लोर करेलच. इथलं वातावरण आहे ना सकाळचे, मस्त वातावरण आहे. म्हणजे थंडी जाणवते इकडे. हवेतला गारवा आहे खूप, आणि त्यामुळेच हे कमी दिसणारे चित्र आपण पाहतोय. एक आजींनी इथे शेकोटी पेटवले आणि त्या शेकोटीचा ऊब घेण्याचा देखील आम्ही आनंद घेतला. इथूनच पुढे आलो. मी तर रात्री म्हटलं होतं की मी रात्री हे गाव एक्सप्लोर करू शकत नव्हतं. ते का? ते याच कारणामुळे
हे पहा पुढे काही कुत्रे आहेत. आता ते माझ्या बाजूने येत आहेत इकडे, मस्ती करतायत. परंतु रात्री भीती वाटली होती यांचीच. तर इथून पुढे आपण जाऊया. हे गावाच्या दोन्ही बाजूने इकडे आपण छोटी-छोटी घरं पाहतो. काही पक्क्या स्वरूपात आहेत, तर बरीचशी घरं इकडे जी आहेत ना, ती अजूनही झोपडी जी या प्रकारामध्ये आहेत. हा देखील आता सकाळचा आळस देतोय आणि हे पहा छोटीशी बाग आहे तशी. आणि या गावातली छोटी-छोटी घरं. गावाची तशी जिल्हा पालघर, गाव आमले असं बोर्ड करून पाहू शकता. अशा प्रकारे इकडे घरांची देखील रचना आहे. आणि हे पहा गावातील शाळेचा हे परिसर आहे. आणि मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगितलं नाही की आपण इकडे का आलो आहोत. छोटीशी पिकनिक तर आहेच, परंतु आपल्याकडे छोटीशी समाजसेवा देखील झाली पाहिजे, यासाठी आम्ही या गावामध्ये आलेलो आहोत. या गावातील जे लहान मुले आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी शाळोपयोगी वस्तू ज्या असतात त्या आम्हाला इकडे वाटप करायच्या आहेत. तर मग तुम्ही पाहू शकता की इकडे एक गाईचं छोटं पिल्लू आहे ना, ते दूध पितं आईचं. हे चित्र आपल्याकडे पाहायला मिळत नाही. आणि हेच चित्र टिपण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. हे बघा इकडे हे दोघं मस्ती करतायत. खूप छान वाटलं हे असं वातावरण पाहून इकडे. आणि या मुलांना मी फक्त सांगितलं की आज आपल्याला थोडंसं वाटप करायचं आहे. लगेच मुलांनी लाईनच लावले इकडे. वाऱ्यासारखी वरात इकडे लगेच पसरली आणि सर्व मुले एका ठिकाणी लगेच जमा झालेली आहेत इकडे. आणि आम्ही त्यांच्यासाठी छोटी भेटवस्तू आणले आहेत ते. इकडे आमचे वालम काका इकडे सर्व मुलांना एका लाईनीमध्ये उभे करतायत. आणि यांच्यासाठी आम्ही छोट्या छोट्या वस्तू आणल्या आहेत, म्हणजे बिस्किट असेल, पावडर, पेन, पेन्सिल, त्याचप्रमाणे शॅम्पू, खोबरेल तेल, अशा प्रकारच्या अनेक वस्तू आम्ही यांच्यासाठी भेटवस्तू आणलेल्या आहेत. तर ही मुलं देखील एका रांगेमध्ये उभे राहून सर्व वस्तू इकडे स्वीकारतायत. आम्ही फक्त 3 जणच आलो होतो इकडे, कारण गाडीमध्ये सामान होतं, त्यामुळे जास्त जण येऊ शकत नव्हतो. तर लहान लहानच्या मुलांच्या ज्या चेहऱ्यावर आनंद आहे ना, हे मात्र खूप समाधानकारक होतं. मित्र म्हणाले की हे गाव अजूनपर्यंत कमीत कमी 30 ते 35 वर्ष मागे आहे आपल्या या समाज रचनेपासून. तर अशा प्रकारे इकडे आता वाटप चालू आहे प्रत्येक लहान मुलांना. हे पहा गोंडस मुलगी किती आहे. माझा मोह कमी आवरू शकलो नाही हिला व्हिडिओ करण्यासाठी. अशा प्रकारे मुलांना इकडे खाऊ वाटप केलं. शालोपयोगी ज्या वस्तू आहेत त्या वाटप केलं. महिलांसाठी देखील साडी वाटप केलं गेलं आमच्या मार्फत इकडे. आमचे वालम काका इकडे आता साडी वाटप करत आहेत. त्यांचे सहकारी मोरे काका हे देखील साडी वाटप करतायत. इथे उपस्थित सर्व स्त्रिया आणि काही स्त्रियांना यायला नव्हते मिळालं, त्यांच्या घरी देखील जाऊन आम्ही वाटप केलेलं आहे. अशा प्रकारे हे पहा इथले पोलीस पाटील किरमरे या आजीने देखील आम्ही साडी दिलेली आहे इकडे. जेवढं शक्य आहे ना तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला गेला. मान्य आहे की आपण सारखं सारखं देऊ शकत नाही, पण जेव्हा जेव्हा शक्य आहे ना तेव्हा आपण अशी मदत केली पाहिजे. आणि हे मदत आटोपल्यावरती आम्ही निघालोय. थोडंसं निवांत होण्यासाठी मी निघालो आता इकडे नदीच्या दिशेने जाणार आहे इकडे पुढे. तर इथं वातावरण मला खूप आवडलंय. असं वाटतं ना की इकडे कमीत कमी 3-4 दिवस तरी थांबलं पाहिजे. नदीला पाणी कमी आहे, परंतु मी मुद्दाम एकटाच आलो. मला इथलं वातावरण अनुभवायचं होतं, निसर्गाशी बोलायचं होतं. कोणत्याही प्रकारचा आवाज न करता फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकण्यासाठी मी इकडे आलो होतो. तुम्ही देखील ते आवाज ऐकू शकता इकडे.
चहू बाजूने डोंगर आणि त्याच्यामध्ये हे आमले हे गाव. खरोखरच कमीत कमी 2 दिवस तरी अजून थांबायला पाहिजे असं मला खूप वाटतंय, परंतु नाही थांबवू शकत. परतीचा प्रवास चालू करतो दरम्यान एक आजोबा आहेत, त्यांना देखील आम्ही आता इथे कपडे स्वेटर वगैरे देतोय, कारण दिवसभर जरी थंडी नसेल तर सकाळच्या वेळी मात्र थंडी असते, त्यामुळे त्यांनी थोडे उबदार कपडे दिले. आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. तर अशा प्रकारे आमचा हा छोटासा प्रवास होता आणि ते आटपून आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, पुन्हा नक्की भेटूया. तोपर्यंत टेक केअर.